अगदी मस्त गरमागरम असे हे वडे आपले तयार झालेले आहेत। हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा बाईटशीट प्रोडो चॅनल मध्ये। आज बाईटशीट प्रोडो मध्ये ना आपण एकदम छान अशी रेसिपी घेऊन आलेलो आहोत। आता ती काय बनवणार आहोत ते आपण पाहूयात। इथे ना आपल्याकडे हे नीरडोस्यांचं पीठ आहे। अशा पद्धतीने हे नीरडोस्यांचं पीठ असतं। तुम्ही या ठिकाणी आपलं जे इडलीचं डोस्यांचं पीठ आहे ना ते सुद्धा घेऊ शकता। हे नीरडोस्यांचं पीठ म्हणजे तांदूळ 4 तास भिजत टाकले, त्याच्यामध्ये थोडीशी उडदाची डाळ टाकली आणि वाटून घेतले आणि त्याची ही अशी पेस्ट तयार केली। आपण डायरेक्ट जे घावण करतो ना तांदळाचं पीठ असतं ते वाले घावण वेगळे आणि हे नीरडोसे वेगळे ना। हो। आता इथे आपण हे नीरडोशांचं पीठ घेतलंय ना, त्याच्याऐवजी तुम्ही ना जे आपले नॉर्मल इडलीचं पीठ असतं, डोसा बनवण्यासाठी आपण जे पीठ वापरतो ना ते सुद्धा घेऊ शकता। हे नीरडोशांचं पीठ जर तुम्हाला बनवायचं असेल तर काय करायचं, 1 वाटी तांदूळ घ्यायचे, त्याच्यामध्ये ना 1 चमचाभर इतकी उडदाची डाळ टाकायची, हे स्वच्छ धुवून घ्यायचं, त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आणि हे 4 तासासाठी भिजत ठेवायचं तांदूळ आणि उडदाची डाळ। आणि त्याच्यानंतर मग ते मिक्सरला वाटून घ्यायचं आणि पाणी टाकून अशा पद्धतीची पेस्ट तयार होते। नीरडोशाची रेसिपी ना आपण ऑलरेडी चॅनलवरती दाखवलेली आहे, त्याच्यामुळे आता ती आपण दाखवत बसलेलो नाहीये। आणि त्या नीरडोशांच्या आता हे जे आपण बॅटर घेतलंय ना, ह्या बॅटर ऐवजी तुम्ही जे आपलं डोस्यांचं बॅटर असतं, नॉर्मल डोस्याचं बॅटर, ते सुद्धा घेऊ शकता। आता ह्याच बॅटर पासून आपल्याला वडे तयार करायचे। इथे जी पिवळ्या बटाट्याची भाजी असते ना ती आपण तयार करून घेतली आहे। आता हे जे बॅटर आपण तयार करून घेतलंय त्यामध्ये आपण मीठ टाकूयात चवीप्रमाणे। मस्त असं ह्या कन्सिस्टन्सी मध्ये आपल्याला बॅटर लागणार आहे। आता इथे आपण कढई घेतली, कढईमध्ये आपण तेल गरम करून घेऊयात। ह्या बटाट्याच्या भाजीचे आपल्याला वडे तयार करून घ्यायचे छोटे छोटे। हाताला आपण तेल लावलेलं आहे आणि अशा पद्धतीचे छोटे छोटे वडे तयार करून घ्यायचे। लंबगोल आकाराचे हे वडे आपण तयार करून घेतलेत। आपली जी नॉर्मल पिवळ्या बटाट्याची भाजी असते जी आपण घरी खातो तीच ही भाजी आहे। थोडीशी भाजी उरलेली, मग त्याच भाजीचा आपण आता रेसिपी बनवत आहोत। अशा पद्धतीने तुमच्या घरी पण जर पिवळ्या बटाट्याची भाजी उरली असेल, डोशाचं पीठ उरलं असेल आणि डोसा खाऊन कंटाळा आला असेल ना, तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी बनवू शकता अगदी झटपट घरच्या घरी। इथे अशा पद्धतीने आता सगळे वडे आपण तयार करून घेऊयात। आता ना तेल छान असं गरम झालंय। हा एक एक वडा घ्यायचा, ह्या बॅटर मध्ये मस्त असा डिप करायचा आणि फ्राय करून घ्यायचा आहे। ज्या पद्धतीने आपण बटाटे वडे करतो ना अगदी त्या पद्धतीने, फक्त बेसनाच्या बॅटर ऐवजी आपण नीरडोशांचं बॅटर घेतलंय। तुम्ही ना इडलीचं बॅटर किंवा आपण जे नॉर्मल वाले डोसे बनवतो त्याचं बॅटर सुद्धा घेऊ शकता। एकदम अलगद पलटायचे ते। तुम्ही ना ह्याच्यापेक्षा घट्ट बॅटर सुद्धा घेऊ शकता, म्हणजे तुम्हाला करायला अजून इझी पडेल। आपलं बॅटर थोडंसं पातळ झालंय, ह्याच्यापेक्षा घट्ट बॅटर सुद्धा चालू शकतं। आणि मेन पॉईंट म्हणजे ना हे करताना सारखे सारखे हलवायचे नाहीयेत, एकदा दोनदा अशा पद्धतीने हलवून त्यांना मस्त असं बारीक गॅसवरती फ्राय होऊन द्यायचंय। अगदी मस्त गरमागरम असे हे वडे आपले तयार झालेले आहेत। इथे तुम्ही पाहू शकता अगदी मस्त गरमागरम हा वडा आपण तयार करून घेतलेला आहे। अगदी ना बटाटे वड्यासारखंच आहे, फक्त जिथे आपण बेसनाचं बॅटर यूज करतो ना तिथे आपण डोस्याचं किंवा नीरडोशाचं बॅटर यूज केलेलं आहे असं तुम्ही म्हणू शकता। आता आपण इथे जिथे नीरडोशाचं बॅटर यूज केले त्याऐवजी तुम्ही डोस्याचं बॅटर यूज करू शकता, काही प्रॉब्लेम नाहीये। फक्त जे कोणतं बॅटर घ्याल ना ते थोडंसं थिक घ्या, म्हणजे हे जे आवरण आहे ना वरचं ते अगदी व्यवस्थित बसेल।
हे तुम्ही ना नुसतंच सुद्धा खाऊ शकता किंवा चटणी सोबत सुद्धा खाऊ शकता. आपण लगेचच गरमागरम हे टेस्ट करून बघूयात. मस्त अशी खोबऱ्याची चटणी केली आपण सोबत. वरचा लेअर ना एकदम क्रिस्पी क्रंची झालाय. आतमध्ये बटाट्याच्या भाजीचा सॉफ्टनेस येतो आणि चटणी सोबत ते सगळं कॉम्बिनेशन एकदम भारी लागतंय. ज्या वेळेला आपण डोसा करतो त्यावेळेला आपलं पीठ उरलेलं असतं. केव्हा तरी मुलांना वाटतं आता नको डोसा किंवा आपल्याला पण वाटतं नको डोसा. तर आपल्याकडे भाजी चटणी काही अवेलेबल असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये ते करू शकता. गरम आहे भरपूर. मस्त लागतं पण बटाट्या वड्यासारखी चव म्हणजे आहे, पण वरचं जे कवर आहे ते छान चवीला वेगळं खूप छान लागतं. जे वरचं आवरण आपण बनवलंय ना, डोश्याचं बॅटर असू दे, नीर डोश्याचं बॅटर असू दे, त्याच्यामुळे ना खूप छान असा फ्लेवर आलाय त्या वरच्या आवरणामुळे आणि ते एकदम कमाल लागतंय. खोबऱ्याच्या चटणीसोबत एकदमच भारी लागतंय. तुम्ही ना कधीतरी डोश्याचं बॅटर घरी आणलात किंवा अशा पद्धतीने डोसा इडली घरी बनवणार असाल, नीर डोसे बनवणार असाल तर हे वाले वडे ना नक्कीच बनवून बघा. खूप कमाल बनतात, खूप वेगळे लागतात खायला. तुम्हाला असं वाटेल की काय तेच डोशासारखंच तर लागणार आहे, इडलीसारखंच तर लागणार आहे, पण असं नाहीये. एकदम छान कमाल टेस्ट येते ना ह्याची. वेगळं लागतं, एकदम खूप छान लागतं. एकंदरीत नक्कीच ट्राय करा, तुमच्या मुलांना आवडेल, इव्हन तुम्हाला सुद्धा आवडेल. खूप सोपी रेसिपी आहे. कशी वाटली आजची रेसिपी ना मला कमेंट करून नक्की सांगा. चला तर मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत मस्त खा, भरपूर फिरा आणि आनंदी राहा.